नांदगावमध्ये कांदे आणि भुजबळांविरुद्ध स्वतंत्र 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। दोघांवरही आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। मतदानाच्या दिवशी कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये तुफान राडा झालेला होता। कांदेंनी दिलेली खुलेआम जीवे मारण्याची धमकी समोर आलेली होती आणि त्यानंतर आता दोघांच्याही विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि याच विषयी आपण बोलूया। प्रतिनिधी किरण टाजणे सध्या नाशिकहून आपल्या सोबत आहेत। किरण, जोरदार चर्चेत हा व्हिडिओ आलेला होता, त्यानंतर बरीच सगळी चर्चा झाली, खल झाला आणि त्यानंतर आता अखेर दोघांच्याही विरोधामध्ये स्वतंत्रपणे 10 गुन्ह्यांची नोंद। अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की नांदगाव मनमाड रोडवर झालेला हा राडा संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरला होता। मतदानाच्या दिवशी झालेला या राड्यामध्ये सुहास कांदे यांच्याकडून जीवे मारण्याची धमकीचा जो व्हिडिओ समोर आलेला होता, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांना अडवून ठेवणं, त्यांना डांबून ठेवणं, यासोबतच मतदारांना मतदानापासून रोखणे, याशिवाय ज्या संपूर्ण आचारसंहितेचा जे नियमांचं उल्लंघन आहे त्याचा ठपका या सगळ्या दोन्ही उमेदवारांवर ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं स्वतंत्र 10 गुन्हे हे दाखल करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे पोलिसांनी त्यावेळेला वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मोठी दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। मात्र या सगळ्या दरम्यान आता गुन्हे दाखल झालेले आहेत, दोन्ही उमेदवारांवर दाखल झालेले आहे। यामध्ये तडीपार मानकर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील काळामध्ये तपास नेमका कसा केला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।